एक समजून घ्यायचं आहे की ह्याची इन्व्हेस्टमेंट कॉस्ट काय असते आणि एखादा सर्वसामान्य माणूस हा अफोर्ड करू शकतो का? समजा एखाद्या वेळेला त्याची फ्रँचायझी घेतल्यानंतरला ते जर चाललं नाही तर किती नुकसान मॅक्झिमम होऊ शकतं, किंवा चाललं तर त्याच्यामध्ये काय काय बेनिफिट्स त्याला भेटू शकतात? बघा, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, मी जेव्हा मार्केटमध्ये एंट्री केली ना, तर तेव्हा असं होतं की कमीत कमी तुमच्याकडे 10-15 लाख रुपये पाहिजे, तेव्हाच तुम्ही चहाचं दुकान सुरू करू शकता. आणि मग मी ठरवलं की मी चॅलेंज घेतलं की जर तुमच्या चहामध्ये दम आहे ना, तर तुम्ही आहे तेवढ्या पैशात पण दुकान सुरू करू शकता. मी चॅलेंज घेतलं, म्हटलं मला हे सिद्ध करायचे, माझी दुकानं तशी असली पाहिजेत, माझे मित्र कोणी टाकतायत, भाव कोणी टाकतायत, तर त्यांना म्हटलं तुम्हाला मी कमी पैशात सुरू करून देणार. कारण मला माझी एक चांगली सवय काय नशिबाने, की मला जर तुम्ही एखादा धंदा दिला ना, 8 दिवसात मी फाडून टाकू शकतो. मला जास्ती म्हणजे अभ्यासात घुसायला, डीपमध्ये घुसायला, मार्केटमध्ये जाऊन लोकांकडून माहिती काढायला, धंद्याचा अभ्यास करायला, हे सगळं माझ्या येते करायला. तर त्याच्यामुळे मी पण ते मला काय आलं की चहाच्या धंद्यातले की फॅक्टर्स काय आहेत मला माहिती आहेत चांगले. तर मी ठरवलं की अरे मग पैसे लागतच नाही. मग त्याच्यामुळे माझी काही दुकानं आहेत जी 40,000 सुरू झाली, 50,000 सुरू झालेत. म्हणजे तुम्हाला सांगतो, एक ब्रँड आहे जे 10-12 लाख रुपये घेतात, त्यांचं सायनमध्ये दुकान आहे. ते सायनमधल्या दुकानातून मला चुनावट्टीला भेटायला आले, कारण आमची ओळख झालेली. आणि ते भेटायला एवढ्यासाठी आले कारण माझं चुनावट्टीतलं दुकान 1,30,000 सुरू झालंय. आणि तेव्हा माझे 600 कप जायचे, जस्ट 3-4 महिने झालेले, नवीनच दुकान होतं. आणि त्यांनी 23 लाख रुपये खर्च केलेला चहाच्याच दुकानाला, आणि त्यांचे पण 600 कप जायचे. आणि त्यांच्या दुकानाचा जो बोर्ड आहे तो बोर्ड 1,10,000 आहे. त्यात तुम्ही 20,000 टाकले ना की माझं दुकान सुरू होते, आणि माझ्या दुकानातून 600 कप जात होते. तर ते बघायला आले की तू कसं काय सुरू केलंय.